जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी प्रशांत वानकडे प्रॉपर अकोला येथील असून मी उच्च माध्यमिक विद्यालय परभणी येथे माझी शिक्षण सेवक म्हणून निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांना सांगायचं एवढंच आहे की 2022च्या टेटच्या परीक्षेच्या माध्यमातून मी आदरणीय आमचे सर्व सेवा आदरणीय कांबळे सर यांच्या संपर्कात होतो. त्यामुळेच आज मी शिक्षण सेवक पदावर रुजू आहे. मला तरी असं वाटते, कारण की सरांचा शिक्षक भरतीविषयी अभ्यास, सखोल अभ्यास मला याची जाणीव झाली. त्यांचे प्रत्येक व्हिडिओ हे एकदम वास्तविक खरे ठरतात. मी 2022च्या टेट भरतीमध्ये सरांनी एका यूट्यूबच्या माध्यमातून अभियोग्यताधारकांना आवाहन केलं होतं की त्यांनी सेकंड फेज राऊंडसाठी आपल्याला पुणे येथे एक आंदोलन करावं लागेल. या आंदोलनाच्या माध्यमातून सरांनी आवाहन केलं आणि मी त्या आव्हानाला प्रतिसाद देत डायरेक्ट अकोला टू पुणे गाठलं. कारण मला एका चांगला सीट पोर होता, परंतु माझी ही निवड फर्स्ट राऊंडमध्ये होऊ शकली नाही. परंतु सरांनी आवाहन केल्यानंतर मी पुणे येथे सरांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. सहभागी झाल्यानंतर तिथे आम्ही सरांनी सतत पाठपुरावा करून किमान 4 ते 5 दिवस मला आठवतं की हे आंदोलन चाललं आणि सरकारने या आंदोलनाची दखल घेत आमच्या मागण्या पूर्ण केल्या आणि त्याच फेरीमध्ये माझी ही शिक्षण सेवक म्हणून उच्च माध्यमिक विद्यालय येथे निवड झाली. उच्च माध्यमिक येथे निवड झाली आहे. म्हणून मी आज शिक्षण सेवक म्हणून आज आदरणीय कांबळे सरांमुळेच माझं आज शक्य झालं असं तरी मला वाटतं. आणि सुरुवातीपासून सरांनी फॉर्म कसा भरावा, प्राधान्यक्रम कसे द्यावे याविषयी आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आणि त्याचे सर्व मी यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बघून मी माझा फॉर्म वगैरे फिलअप केला आणि तसेच प्राधान्यक्रम कसे द्यावे, कोणाला कसे प्राधान्य द्यावे, कोणत्या जिल्हा शाळा वगैरे टाकाव्या, सर्व सरांच्या व्हिडिओमधून मला माहिती मिळाली. त्याचबरोबर आधी माझी नियुक्ती झाल्यानंतर मी तसेच शालार्थी आय डी निघेपर्यंत मी सरांच्या कॉन्टॅक्टमधून माझा शालार्थी आय डीमध्ये थोडासा प्रॉब्लेम येत होता. परंतु कांबळे सरांच्या एका फोनाच्या माध्यमातून माझा एका तासामध्ये शालार्थी आय डी हा निघाला. याचे श्रेय केवळ कांबळे सरांनाच आहेत. म्हणून माझी सर्व अभियोग्यताधारकांना विनंती राहील की यात मी शिक्षण सेवक या नात्याने तुम्हाला सांगत आहे की येणाऱ्या आता 2 महिन्यामध्ये शिक्षण भरतीचे राऊंड वगैरे सुरू होणार आहेत. त्यासाठी आपण प्राधान्यक्रम कसे द्यावे याविषयी गाढे अभ्यासक असणारे आपले आदरणीय कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्राधान्य कसे द्यावे याच्याविषयी मार्गदर्शन घ्यावे. तसेच सर जे व्हिडिओ वगैरे टाकतील यूट्यूबच्या माध्यमातून, टेलिग्राफच्या माध्यमातून असून त्यांनी सर्व अभिप्रायांनी आवर्जून पाहावे आणि सर सांगतील त्याप्रमाणे आपण प्राधान्यक्रम जनरेट करावे असं मला सर्व अभियोग्यताधारकांना सांगायचं आहे.